नमस्कार फ्रेंड्स, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. मी आता कोकणात आहे आणि आज तारीख आहे 19 मे 2024. पण आजपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. अगदी विजांच्या कडकडाटासह वेगळंच वातावरण वाटतंय. काय झालं ॲक्च्युली 4 दिवसांपासून अतिशय गरमा होतोय, म्हणजे अगदी राहायला होत नव्हतं. आणि त्याच्या आधी वातावरण कसं होतं माहिती आहे का, म्हणजे दिवसभर गरमा असायचा आणि मध्यरात्री मात्र अतिशय थंडी आणि पांघरून घेऊन झोपायला लागत होतं. असं हे वातावरण आहे. तर पाऊस पडायला सुरुवात झाली. मुलांनी पण खूप मजा केली, धमाल केली पहिल्या पावसात. ही बघा, भिजून आता टॉवेल घेतलाय. हे पावसामध्ये गेलो ना ते बघा माझे कोंबडी उभे राहिले, खाली पडतच नाही. आणि हा छोटा पिंट्या, हा पिंट्या पण डान्स करत होता. आता सगळीकडे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, इकडे इकडे पाणीच पाणी. विहिरीमध्ये पण पाणी पडते. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा. किती छान वाटतं ना पहिल्याच पावसात जेव्हा पाऊस पडतो. आणि मुख्यत्वे मुंबईला पण येतो, पण इथे कसं पूर्ण सगळीकडे मातीच माती आहे आणि मुंबईला सिमेंटचं जंगल. आणि इथे थोडासा पाऊस पडला ना पहिला की तो इतका सुगंध छान येतो ना मातीचा, मस्त. अगदी तो सुगंध घेतच राहावं असं वाटतं, छान वाटतं. आणि झाडांवर पाऊस पडलाय आणि झाडं पण कशी आता जवळजवळ 1 वर्षांनी झाडांनी अंघोळ केलेली आहे. झाडांना पण फ्रेश वाटत असेल, कारण काही ठिकाणी कसं पाऊस म्हणजे पाणी लावत नाहीत झाडांना कोणी, अशी रानामध्ये किंवा इतर ठिकाणी जी झाडं असतात ज्यांना पाणी लागत नाहीत, त्यांना मात्र आज पाऊस पडल्यामुळे एकदम त्यांना पण एकदम उल्हासित झाली असतील ती झाडं. मस्त. आता आपण सगळीकडे फिरूया, थोडं पाहूया, अंगणात पण पाहूया. आमचं कसं 2 दरवाजे आहेत ना, एक मागचा दरवाजा आणि एक पुढचा दरवाजा. हे इथं दाखवलं. आता आपण पुढचं जे दरवाजा आहे तिथे कसं थोडंसं वरती अंगणामध्ये हे वगैरे छप्पर टाकलेलं आहे आणि थोडंसं शेणाने सारवण वगैरे केलेलं होतं. पण काय झालं, आता पाऊस पडल्यामुळे थोडंसं आता जमीन पण खडबडीत झाली असेल, तिथे पण पाणी पडलं असेल. आपण जाऊया तिथे, पाहूया काय झालं ते. चला. पावसातून काय गेला होता? पावसातून पावसातून गाडी भिजली नाही तुमची? कलबाची पूक. मग गाडी भिजली, तुम्ही नाही भिजलाव? तुम्ही नाही भिजलाव? भिजलाव? मग ठेवा आता स्कूटी में चाय भी पिताव, गरम गरम चाय वय देता हूँ. गाडी उभी करा, पार्क करा, देता हूँ मी चाय, देता हूँ तुमका. हा खळाची काय हालत झालेली आहे आता. हे बघ, खळाची हालत झाली पूर्ण. हे काय जमीन, मग हे काय, पण इथे काय होतं माहिती आहे का, थोडासा पाऊस आला तर लाईट पण जाईल, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, दुसरं काही नाही. कारण इथे जे लाईटीचं कनेक्शन आहे ना, जे काय मीटर, म्हणजे मुंबईला कसं असतं जमिनीतून वायर्स असतात ना, तर इथे कशा अशा वरून असतात. दाखवते मी तुम्हाला वायर. हे बघ लाईटीचे पोल, बघ हे पहा लाईटीचे पोल. आणि ही वायर अशी वरून असते, त्यामुळे वायर
तुटण्याची वगैरे भीती असते आणि मग जरा थोडासा पाऊस आला की लाईट पण गायब. तो मात्र खूप प्रॉब्लेम होतो. पण बाकी छान वाटतं. आता या पावसामध्ये काकांना आता मी चहा ठेवला आहे, चहा देते. चहा पण प्यायला किती छान वाटतं ना, मस्त. चला, आणि आता गरमागरम भजी पण खावीशी वाटते. चहा तर ठेवलाय ना. चला काका, चहा आलेला आहे. वेटर आ गई है. वेटर आहे. चहा पिवा, खुश हुआ. पोरांना तुम्हाला पण चहा आता हवासा झाला मुलांनो. बिस्किट कुठे? बिस्किट हे बिस्किट दे, बिस्किट दे, बिस्किट दे दिवा. चहा मस्त झाला. काकी काय गेली? काकी हाय काय आता गेली घरात भिजून. होय काय? काही नाही लाव मोड्यावर नाही लाव. अच्छा अच्छा. हे सुगंध माई कुठे? माई मावशी आईला दे. दिला काय परत मगाशी झाला ना. आता पावसात बरं वाटतं ना चहा प्यायला. हे आईला दिला. चला आईला पण चहा. आई दूध पिते. हे मला द्या. बिस्किट दे. घे ना चहा घे. पण हे टॉवेल कशाला अजून लावलेलं आहे? ओली. पावसात मुलांनी अंघोळ केली हो. पावसात मुलाने अंघोळ केली. मग खाली बसलेले पहिलं पाणी प्यायचं पण असतं. होय काय? पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पहा कसं ओलेचिंब झालंय. पानं पण भिजली, जागा भिजली पूर्ण. वेगळं वातावरण वाटतंय.